नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण जॉमेट्री मधला सिमिलॅरिटी चॅप्टर मधला प्रॉब्लेम सेट 1 सॉल्व्ह करत आहोत. आतापर्यंत आपण क्वेश्चन नंबर 6, 7, 8 पर्यंत झालेत आपले घेऊन, है ना. आता आपला क्वेश्चन नंबर 9 घ्यायचा आहे आज आपल्याला. बघा काय आहे क्वेश्चन मध्ये, एक डायग्राम दिसायला लागली. ट्रायंगल PQR दिलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्यात ही XY जी लाईन आहे ही QR ला पॅरलल येते असं दाखवायचं. XY पॅरलल टू QR असं प्रूव्ह करायचं. अजून काय दिलंय ट्रायंगल मध्ये, तर QM हा सेगमेंट MR शी एकरूप आहे, कॉन्ग्रुएंट असं दिलेले. QM आणि MR इक्वल आहेत असं दिलेले. अजून काय दिलंय, तर PMQ या अँगलचा बायसेक्टर आहे MX आणि PMR या अँगलचा बायसेक्टर आहे MY असं दिलेलं आहे, डायग्राम मध्ये दिसते. ठीक आहे ना. तर आपल्याला प्रूव्ह करायचंय की ही लाईन XY ही QR ला पॅरलल आहे. आता लाईन पॅरलल आहे असं सिद्ध करायचं आपल्याला. तुम्ही आठवा, आपण बीपीटी मध्ये शिकलो की जर ट्रायंगलच्या एका साईडला एखादी लाईन पॅरलल असेल आणि ती दुसऱ्या दोन बाजूंना वेगळ्या दोन पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट होत असेल, तर याचा अर्थ ह्या ज्या दोन साइड्स त्या लाईनने डिवाइड केल्या त्या सेम प्रपोर्शन मध्ये असतात. त्याच्यानंतर आपण त्याचा कॉन्व्हर्स पाहिला, याच बीपीटीचाच कॉन्व्हर्स पाहिला आपण. बीपीटीच्या कॉन्व्हर्स मध्ये काय म्हणलं आपण, जर एका ट्रायंगलच्या दोन साइड्सचा रेशो हा इक्वल येत असेल, तर याचा अर्थ ज्या लाईनमुळे तो रेशो पडला ती लाईन ही तिसऱ्या साइडला, ट्रायंगलच्या तिसऱ्या साइडला पॅरलल असते. म्हणजे आपल्याला इथं आता त्या कॉन्व्हर्सचा वापर करावा लागणार आहे, कारण लाईन पॅरलल असते शेवटी हे आपल्याला कॉन्व्हर्स मध्ये मिळाले. म्हणजे आपल्याला इथे आता बीपीटीचा कॉन्व्हर्स वापरावा लागणार आहे. तर हे तुम्हाला ऍक्टिव्हिटीने सॉल्व्ह करायला सांगितलंय, म्हणजे याच्यात बॉक्स फिल करायला सांगितलेत. मी ते बॉक्स काढले नाही, पण ते बॉक्स ऑटोमॅटिक येणारच आहेत आपण याला सोडून पाहिले की. ठीक आहे ना. मग आता इथे दिसते तुम्हाला आता इथे दोन ट्रायंगल आहेत. ठीक आहे ना. दोन ट्रायंगलला बायसेक्ट करणारा बायसेक्टर आणि अँगल बायसेक्टर वगैरे ते दिसते आकृतीमध्ये. समजा हा एक ट्रायंगल आहे आणि याच्यामध्ये अँगल M बायसेक्ट झालाय. ठीक आहे ना. अशी डायग्राम आहे. दुसरा एक ट्रायंगल आहे असाच, हा वाला या साइडचा, ज्याच्यामध्ये पुन्हा अँगल M बायसेक्ट झालाय, है ना. तीच डायग्राम पण मी अशी फोडून वेगळी केली. तर इथे सुद्धा अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरता येते, इथे सुद्धा अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरता येते, है ना. मग बघा, इन ट्रायंगल PMQ म्हणजे हा इकडच्या साइडचा त्रिकोण घेतलाय PMQ, तर ह्याच्यामध्ये काय दिसते की MX इज बायसेक्टर ऑफ अँगल PMQ. देअरफॉर मग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी नुसार काय लिहिता येते, या अँगलला बायसेक्ट केलंय ना, त्याच्यामुळे या अँगलच्या अपोजिट साइडचा रेशो म्हणजेच काय, PX अपॉन XQ इज इक्वल टू उरलेल्या दोन साइडचा रेशो म्हणजेच PM अपॉन MQ असं लिहिता येईल. ठीक आहे ना. हे कशावरून लिहिलं, थेरम ऑफ प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. ठीक आहे ना. कळलं, त्याच्यावरून लिहिलं. चला, असं सेम दुसऱ्या ट्रायंगल मध्ये, म्हणजे हा PMR या ट्रायंगल मध्ये, तिथे पण काय लिहिता येतं की MY इज बायसेक्टर, है ना. डायग्राम मध्ये दिसतेच कोणत्या अँगलचा, PMR चा बायसेक्टर आहे. म्हणून मग इथे पण आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम नुसार काय लिहिता येते, या अँगलला बायसेक्ट केलं त्याच्यामुळे या अँगलच्या अपोजिट साइडचा रेशो म्हणजेच PY अपॉन YR इज इक्वल टू उरलेल्या दोन साइडचा रेशो म्हणजेच ट्रायंगलच्या, म्हणजे PM अपॉन MR. ठीक आहे. याचं पण रिझन काय, तर प्रॉपर्टी ऑफ थेरम ऑफ प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. ठीक आहे, झालं. आता बघा, इथे दोन इक्वेशन आले आपल्याकडे, आणि दोन्ही इक्वेशन मध्ये कुठं कुठं काय काय सेम आहे, तर इथे PM आहे, इथे PM आहे, बाकी इथे MQ आहे, इथे MR आहे. पण आठवते का तुम्हाला प्रश्नात काय दिले, बघा मी फळ्यावर बोर्डवर वर लिहिले, QM आणि MR सेम आहेत असं दिलेलं आहे. इथं हे QM आणि MR वर सेम खून दिले आहेत ना चिन्ह करून, म्हणजे याचा अर्थ QM आणि MR सेम आहे. मग मी या इक्वेशन नंबर 2 ला जर का बदलून असं लिहिलं तर काय फरक पडेल, PY अपॉन YR इज इक्वल टू PM अपॉन MR च्या ऐवजी मी QM लिहिलं चालते का,
हे गिवन आहे काय की PM नाही QM आणि MR हे सेम आहेत असं दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी या MRच्या जागेवर आता मी इथं QM घेतला. आणि आता बघा 1 नंबर इक्वेशन आणि 3 नंबर इक्वेशन बघा, त्याच्या राईट हँड साईड बघा, फ्रॉम इक्वेशन 1 and 3 हे बघा, इथे राईट हँड साईडला PM/MQ आहे, इथे आपण PM/MQ आहे. QM काय आणि MQ काय एकच म्हटल्यास MQ लिहितो मी बस, इथे पण MQ लिहितो. ठीक आहे ना. MQच्या ऐवजी मी म्हणजे MRच्या ऐवजी मी काय लिहिला इथं MQ. ठीक आहे ना. MR आणि MQ सेम आहेत म्हणून मी MRच्या ऐवजी घेतलं MQ. आता बघा 1 नंबर मध्ये पण PM/MQ आहे आणि 3 नंबर मध्ये पण PM/MQ आहे. म्हणजे या दोन्ही इक्वेशनच्या राईट हँड साईड सेम झाल्यात. म्हणजे त्याच्या दोन्ही इक्वेशन वरून मी काय लिहू शकतो की त्याच्या लेफ्ट हँड साईड पण सेम असतील. म्हणजेच PX/XQ पहिल्या इक्वेशनची लेफ्ट हँड साईड ही या तिसऱ्या इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईडची एकरूप असेल किंवा सेम असेल, इक्वल असेल. समजलं. आता बघा काय आलंय, PX/XQ आपलं जे सिद्ध झालंय सध्या ते काय आलंय, PX/XQ इज इक्वल टू PY/YR असं आलं. मग आठवा आता हे असं कशात असते, एखाद्या त्रिकोणाच्या दोन रेशो जर का सेम येत असतील तर ही लाईन या लाईनमुळे तयार झालेले या बाजूचे आणि या बाजूचे रेशो आहे. मग याच्यावरून काय म्हणता येते की ही लाईन तिसऱ्या साईडला पॅरलल असेल. आठवते. म्हणजे मग मला काय लिहिता येते याच्यावरून की लाईन XY इज पॅरलल टू QR. कशावरून? बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT. ठीक आहे. तुम्ही आठवा, आपण तिथे बघा जाऊन याचा व्हिडिओ, कॉन्व्हर्स वगैरे आपण किंवा BPT वगैरे आपण सगळं जिथं प्रूव्ह करून सांगितलंय त्याच्यामध्ये सांगितलंय हे की जर का लाईन पॅरलल असेल एखाद्या ट्रायंगलच्या एखाद्या साईडला तर ती लाईन ट्रायंगलच्या उरलेल्या दोन साईड्सना सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते. याच्या उलट असं म्हणलं होतं आपण की जर का ट्रायंगलच्या दोन साईडला सेम प्रपोर्शन मध्ये एखादी लाईन डिवाइड करत असेल तर याचा अर्थ ती लाईन तिसऱ्या साईडला, ट्रायंगलच्या तिसऱ्या साईडला पॅरलल असते. समजलं. सोपं आहे. थोडंसं रीड करून घ्या, स्क्रीनशॉट घ्या, रीड करा, लर्न करण्यासारखं वाचण्याचा प्रयत्न करा. काय झालंय दोन्ही जागेवर काय केलंय पहा, दोन्ही इक्वेशन, दोन्ही जे ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये फक्त अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरली. त्याच्यातून जे इक्वेशन तयार झाले त्यामध्येच एका जागेवर बदल करून घेतला कारण त्यांनी ते दिलेलं आहे तसं. बस जे बदल केल्यानंतर बदल करून लिहिलं तर त्याच्यातून असं दिसायला लागलं की ह्या दोन रेशो इक्वल आलेत आणि हे तर ते पॅरलल लाईनमुळे तयार झालेल्या रेशो आहेत. म्हणजे याचा अर्थ ती जी डिवाइड करणारी लाईन आहे ती दुसरं काही नसून तिसऱ्या साईडला पॅरलल आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहतो. क्वेश्चन नंबर 10. इथे काय दिलंय, एक ट्रायंगल आहे ABC आणि या ट्रायंगल ABC मध्ये BX हा अँगल B चा बायसेक्टर आहे, CX हा अँगल C चा बायसेक्टर आहे आणि हे बायसेक्टर जिथे इंटरसेक्ट व्हायला लागलेत तो पॉइंट X आहे, त्याला A सोबत जोडलंय. तर पुढे नेल्यानंतर BC ला तोच AX Y मध्ये इंटरसेक्ट होतोय. तर जर याच्यामध्ये AB ही 5 असेल दिलेली, जर BC ही 6 असेल आणि AC जर 4 असेल तर हा AX/XY हा रेशो फाइंड करायला सांगितलंय तुम्हाला. ठीक आहे ना. एकदम सोपं आहे गणित, कारण इथे तुम्हाला त्रिकोणात दोन अँगल बायसेक्ट झाल्यासारखे दिसतात. ठीक आहे ना. म्हणजे समजा तुम्ही जर का यातला हा त्रिकोण घेतला फक्त, तर याच्यात काय झालंय की अँगल B चा बायसेक्टर काढलेला दिसतो. ठीक आहे ना. हा अँगल बायसेक्ट झालेला आहे BX या रेमुळं. मग तुम्हाला जो आपण अँगल बायसेक्टर थेरम शिकवलाय है ना, अँगल बायसेक्टर थेरमवर आपण व्हिडिओ बनवलाय, त्याच्यानुसार इथं तुम्हाला काय आठवते सांगा. हा अँगल बायसेक्ट झालाय म्हणजे या अँगलच्या अपोजिट साइडचा रेशो हा उरलेल्या ज्या ट्रायंगलच्या दोन बाजू आहेत त्यांच्या रेशो एवढा असतो असं शिकलो आपण है ना. द रेशो ऑफ साइड अपोजिट टू द अँगल विच इज बायसेक्टेड
is equal to the ratio of its remaining sides, isn't it? तर मग ते इथे वापरता येते आपल्याला या त्रिकोणात. सेम असंच आपल्याला इकडच्या साईडच्या त्रिकोणात पण वापरता येते, कारण CX हा अँगल बायसेक्टर आहे अँगल सीचा. मग इथे पण काय वापरता येईल मला, तर इथे पण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी किंवा अँगल बायसेक्टर थेरम वापरता येते. त्याच्या म्हणण्यानुसार काय होईल मग इथे पण, की या अँगलच्या अपोजिट साईडचा रेशो म्हणजे AX/XY या साईडचा रेशो हा या उरलेल्या दोन साईडच्या रेशो एवढा असणार आहे. ठीक आहे ना. म्हणजे ह्या ट्रायंगल मध्ये एकदा घेता येईल आपल्याला, एकदा इकडल्या ट्रायंगल मध्ये त्याची डायग्राम पण सेपरेट काढू शकतो आपण. ठीक आहे ना. हा बायसेक्टर आहे, X हा C, ठीक आहे ना, असं. तर या दोन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम सेपरेटली वापरता येते. ठीक आहे ना. मग मी आता लिहितो, समजा इन ट्रायंगल, या इकडचा भाग घेऊ आपण, ABY रे BX is bisector of angle ABY. बरोबर आहे. मग अँगल बायसेक्टर थेरम नुसार किंवा अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी नुसार काय लिहिता येते, या अँगलच्या अपोजिट साईडचा रेशो म्हणजेच AX/XY है ना, AX/XY इज इक्वल टू या दोन साईडचा रेशो. बरोबर आहे का. म्हणजेच AB/BY. बरोबर आहे. हे कशावरून लिहिलं मी, थेरम ऑफ प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. आठवते, नसेल आठवत तर याच्यावर आपला व्हिडिओ आहे चॅनलला टाकलेला, तो जाऊन पहा. आता दुसरा ट्रायंगल घेऊ. नाव इन ट्रायंगल, पलीकडचा ट्रायंगल म्हणजे ACY याच्यामध्ये काय लिहितं ते, रे CX इज बायसेक्टर ऑफ अँगल ACY. मग पुन्हा इथे पण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीनुसार काय लिहितं ते, या अँगलच्या अपोजिट साईडचा रेशो म्हणजेच AX/XY इज इक्वल टू या दोन साईडचा रेशो. बरोबर आहे का. म्हणजेच काय लिहितं ते, AC/CY. कळलं. ह्याचं पण रिझन तेच, थेरम ऑफ प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. ठीक आहे ना. कळलं. ठीक आहे. आता बघा, या दोन्ही इक्वेशन जे लिहिलेत आपण, या दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईडला AX/XY AX/XY आहे ना. म्हणजे मी या दोघांवरून एक ऍट अ टाइम काय लिहू शकतो, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 याच्या डाव्या बाजू सारख्या आहेत, म्हणजे याच्या उजव्या बाजू पण सारख्या असतील. म्हणजे AB/BY इज इक्वल टू AC/CY. कळलं. ठीक आहे. इथपर्यंत झालं नाही अजून, अजून पुढे आहे खूप, कारण आपल्याला AX/XY फाइंड करायचं. ठीक आहे. आता बघा, इथे काय दिलंय, ही बाजू 5 आहे, ही बाजू 4 आहे, ही बाजू पण दिलेली आपल्याला टोटल 6 आहे. ठीक आहे ना. मग याच्यामध्ये आपण त्या व्हॅल्यू जर का पुट करतो, समजा इथे AB किती आहे, तर 5 होईल इथे, आपण BY तर माहित नाही. ठीक आहे ना. मग मी BY सध्या जसं तसं राहू देतो. AC 4 आहे, आपण CY माहित नाही. बरोबर आहे का. आता ना याच्यावरून तुम्हाला जर का आठवत असेल आपल्या अल्जेब्रा मधला लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल, तर ह्याच्यावरून लिनियर इक्वेशन तयार करूनही याला सोडवता येईल, किंवा जॉमेट्री मधलाच जर का उपयोग करायचा असेल तर यातला आता याच्या आधी जे आपण एक प्रॉब्लेम घेतला, मला वाटतं 7 नंबरचा क्वेश्चन असेल तो, किंवा 8 नंबरचा असेल, त्याच्यामध्ये पण आपण एक्स घेतलाय. एक्स काय घेतलाय, तर एक बाजू घेतली कोणती तरी एक्स. मग आपण काय करू आता, हे पूर्ण BC 6 आहे, मग यातला BY आपण एक्स मानू. समजा मी एक्स मानला, तर मग YC काय होईल, हा टोटल 6 होता, त्याच्यापैकी हा एक्स गेला, म्हणजे हा काय होईल, 6 मायनस एक्स. बरोबर आहे. मग मी आता ते घेतो. लेट BY इज इक्वल टू एक्स, देअरफॉर CY इज इक्वल टू 6 मायनस एक्स. बरोबर आहे का. कारण हे पूर्ण 6 होता, त्याच्यापैकी हे जर का एवढं एक्स घेतलं, तर मग हे 6 मधून एक्स मायनस केल्यानंतर उरलेलं असणार आहे YC. बरोबर आहे. ठीक आहे. मग आता
इथे जर का ह्या व्हॅल्यू जर काही इथे ठेवल्या तर काय होईल, बी वायच्या जागेवर एक्स 4/cy च्या जागेवर 6 मायनस एक्स. समजलं? मग आता याचा क्रॉस करून घेऊ आपण असं, ठीक आहे ना. मग हा 5 इंटू 6 मायनस एक्स म्हणजे डिनॉमिनेटरला न्यूमरेटर मध्ये कन्वर्ट करू, इकडल्या बाजूला ट्रान्सफर करू. इकडे 4 इंटू एक्स असं होईल. ह्या 5 न मल्टिप्लाय करून घ्या. 5 न मल्टिप्लाय केलं तर 5 6 जा 30, 5 1 जा 5 इज इक्वल टू 4x. आता हा 5x तिकडे घेऊ म्हणजे 30 इज इक्वल टू 5x प्लस होईल आणि 4x तर आहेच म्हणजे किती झाले 5 प्लस 4 9x. 9x इज इक्वल टू 30. मग x बरोबर काय ते हा 9 इकडे ट्रान्सफर केला तर डिनॉमिनेटर मध्ये जाईल. मग 3 त्रिक 9, 3 10 30 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली बघा. x ची व्हॅल्यू म्हणजेच कोण, by आला आपला 10/3. समजलं? आता आपल्याला cy किंवा yc पण काढता येईल. मग yc कसं काढता येईल, नाव yc किंवा cy इज इक्वल टू 6 मायनस एक्स म्हणजे 6 मायनस 10/3 कारण x ची व्हॅल्यू 10/3 आली ना. मग याचा पण क्रॉस करून घ्या. हे साइन त्रिक 18 वजा 10/3 18तून 10 गेले 8 8/3 एवढा आला yc. हे आलं 8/3, हे आलं 10/3. ठीक आहे ना, समजलं? बर, आता आपल्याला काढायचं काय होतं ax/xy. आतापर्यंत कुठेही आलं का, तर नाही आलं. मग आता काय करू, आपल्याकडे yc पण आहे आणि x म्हणजेच काय by पण आहे है ना. ह्या दोन किमतीपैकी जी किंमत तुम्हाला ax/xy काढण्यासाठी वापरायची ती वापरा, कारण ax/xy हे दोन इक्वेशन मध्ये आहेत. ax/xy तुमचा इथं पण आहे आणि इथे पण आहे. म्हणजे तुमच्याकडे ab ची किंमत तर त्यांनी दिलेलीच आहे 5, पण by ची किंमत आता तुम्ही काढली. मग तुम्ही इथे जर ठेवलं दोन्ही किमती ab आणि by च्या, तरी तुम्हाला आन्सर येते ax/xy. किंवा तुम्ही वाटलं नाही मी cy ठेवायचं, मला yc ठेवायचं आहे, तर इथे ठेवा yc आणि ac ची किंमत पण तुम्हाला दिलेलीच आहे. ठीक आहे ना, कळलं? मग यातली कोणतीही एक इक्वेशन, कोणतीही व्हॅल्यू एक तर by ची वापरा नाही तर cy ची वापरा आणि इक्वेशन मध्ये ठेवा. ठीक आहे ना. मग आता आपण काय करू, by चीच वापरू. ठीक आहे ना, yc जरी ठेवली तरी तेच येणार आहे, काही फरक नाही पडणार. मग इक्वेशन 1 मध्ये आपण ही व्हॅल्यू ठेवू. नाव फ्रॉम इक्वेशन 1 काय, ax/xy इज इक्वल टू ab/by. ab किती होती पहा 5 आणि ay किती, ab/by किती आली आपली 10/3. बरोबर आहे. मग हा 3 वर घ्या, ax/xy इज इक्वल टू हा 3 वर जाईल 5 इंटू 3 डिवाइड बाय 10. 5 1 5, 5 2 10 म्हणजे काय आलं ax/xy इज इक्वल टू 3/2. कळलं का? समजलं कसं केलं? हे 5 1 5, 5 2 10 आणि मग 1 गुणिले 3 3, हे खाली 2. समजलं? सोपं आहे, फक्त थोडस अंडरस्टँडिंग आलं का की येऊन जाते. हे इथे तुम्हाला दिसते की अँगल बायसेक्ट झालाय, इथे पण तुम्हाला दिसते अँगल बायसेक्ट झाला, म्हणजे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी किंवा अँगल बायसेक्टर थेरम तुम्हाला इथे वापरावं लागणार आहे. दोन दोन ट्रायंगल दिसतात, याच्यामुळे दोन ट्रायंगल झाले, इकडेचा एक आणि इकडचा एक. त्या दोन्ही ट्रायंगल मध्ये सेपरेट अँगल बायसेक्टर थेरम वापरला आणि त्याच्यापासून इक्वेशन तयार केले, सिम्प्लिफाय करत गेलो, आलं. ठीक आहे, एकदा रीड करा, स्क्रीनशॉट घ्या, रीड करा. नाही आलं तर मला कमेंट करा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन म्हणजेच 11th वाला क्वेश्चन काय आहे पाहू. इथे दिसते तुम्हाला एक डायग्राम, त्यामध्ये एक चौकोन दिसतोय ABCD आहे ना, आणि हा कुठल्या टाईपचा चौकोन आहे तर हा ट्रॅपेझियम दिसतोय ना. याच्यामध्ये AD आणि BC ह्या पॅरलल आहेत असं दिलेलं पण आहे आणि ते दिसते पण, आणि ह्या दोन पॅरलल नाहीत, AB आणि DC ह्या पॅरलल नाहीत, म्हणजे हा ट्रॅपेझियम आहे. ठीक आहे ना. तर काय दिले क्वेश्चन मध्ये, इन क्वाड्रिलॅटरल ABCD AD इज पॅरलल टू BC. त्याच्यानंतर या चौकोनाचे डायगोनल्स काढलेत, क्वाड्रिलॅटरचे डायगोनल्स काढलेत. एक AC डायगोनल घेतला, एक BD डायगोनल्स घेतला आणि हे दोन्ही डायगोनल्स हे इंटरसेक्ट होत आहेत पॉइंट P मध्ये. ठीक आहे ना. तर तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं आहे AP/PD इज इक्वल टू PC/BP. ऍक्च्युली हे थोडं कन्फ्यूज करण्यासाठी असं मांडलंय. ऍक्च्युली याला असं मांडायला पाहिजे होतं AP/PC आणि इक्वल्स टू BP बाय किंवा PD बाय
बीपी. आणि हे असंच आहे. तुम्ही बघा, फक्त काय झालंय की हा पीडी जो आहे त्याला इकडे घेतलंय आणि हा पीसी इकडे घेतलाय, बस एवढंच केलंय. म्हणजे आपल्याला हे प्रूव्ह करणं म्हणजेच हे प्रूव्ह करायचं आपल्याला, ठीक आहे ना. आणि मग नंतर त्याची अशी अदलाबदल करून टाकली की झालं. म्हणजे या साईडचा न्यूमरेटर इकडे डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचा, इकडला डिनॉमिनेटर हा इकडे न्यूमरेटर मध्ये घेता येतो, ठीक आहे ना. म्हणजे आपल्याला हेच सिद्ध करायचं. अजून एक गोष्ट आठवा आता, की हे दोन काय दिसायला लागलेत, हे सेम प्रपोर्शन दिसायला लागले. दोन साईड म्हणजे सेम प्रपोर्शन मध्ये लिहिलेला दिसायला लागला. इकडच्या दोन साईडचा रेशो आणि इकडच्या दोन साईडचा रेशो सेम आलाय. मग ह्या कोणत्या ट्रायंगलच्या साईड्स आहेत पहा. तुम्हाला फक्त मग ते ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. एकदा ट्रायंगल सिमिलर दाखवले की त्याच्या करस्पॉन्डिंग साईड सेम प्रोपोर्शन मध्ये आहेत म्हणून असं लिहून टाकता येते. आणि शेवटी असा आदला बदल करून लिहून टाकायचं, झालं है ना. बघा, मग आता हे दोन रेशो इक्वल यासाठी ट्रायंगल सिमिलर आणायला लागतील. मग हे कोणते ट्रायंगल सिमिलर आणायचे नेमके याच्यात, कारण ट्रायंगलची संख्या याच्यात भरपूर आहे ना. मग नेमके कोणते दोन ट्रायंगल सिमिलर आणायचे. मग ह्या ज्या ट्रायंगलच्या साईड्स असतील ते ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट किंवा ते ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. बघा, एपी आहे, पीसी आहे, पीडी आहे, पीबी आहे. म्हणजे आपल्याला हे दोन ट्रायंगल्स जे आहेत, अशा प्रकारचं एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये पण सॉल्व्ह केले, तुम्हाला आठवत असेल तर. आपल्याला हे दोन ट्रायंगल्स दाखवायचे सिमिलर, एपीडी आणि बीपीसी, हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. आणि हे काही अवघड नाही आहे. अशा सेम असाच क्वेश्चन आपण 2 क्वेश्चन घेतले असे आपण 1.4 मध्ये, आठवा. आता बघा, ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे ना. एडी साइड जी आहे आणि बीसी साइड जी आहे क्वाड्रिलॅटरलची, ह्या पॅरलल आहेत, बरोबर आहे. मग मला सांगा, ही जर का मी ट्रान्सव्हर्सल घेतली तर हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट होते, होईल ना. अल्टरनेट अँगलची पेअर, बरोबर आहे. तसंच हा अँगल आणि हा अँगल पण कॉन्ग्रुएंट होते, है ना. अल्टरनेट अँगलची पेअर झालं. मग हे दोन ट्रायंगल्स एपीडी सीपीबी हे दोन ट्रायंगल सिमिलर आले ए टेस्ट नुसार. आणि एकदा ट्रायंगल सिमिलर आले की त्याच्या करस्पॉन्डिंग साइड सेम प्रपोर्शन मध्ये घेऊन टाकायचे, झालं, ठीक आहे ना. बघा आता, इन क्वाड्रिलॅटरल एबीसीडी AD is parallel to BC if AC and BD intersect at P, then in triangle APD and triangle CPB जर हे दोन डायगोनल इथे इंटरसेक्ट होत असतील तर मग हा आणि हा वरचा छोटा आणि हा खालचा मोठा, या दोन ट्रायंगल मध्ये काय लिहितात बघा. AD पॅरलल टू BC आणि त्याच्यावरची मी ट्रान्सव्हर्सल घ्यायला लागलो AC, and AC is a transversal. Therefore, म्हणजे मी AC ही ट्रान्सव्हर्सल घेतली, AD आणि BC पॅरलल आहेत, म्हणजे मग या अँगल सोबत हा अँगल मी कॉन्ग्रुएंट लिहू शकतो. म्हणजे कोणता अँगल होते मग तो, बघा, अँगल PAD, म्हणजे या ट्रायंगल मधला इज कॉन्ग्रुएंट विथ PCB. काय रिझन लिहितात त्याचं, अल्टरनेट अँगल्स, व्युत्क्रम कोन मराठीमध्ये, है ना. चला दुसरी जोडी घेऊ. पुन्हा आता ही साइड ADBC पॅरलल आहे आणि मी आता BD जर का ट्रान्सव्हर्सल घेतली तर अगेन इफ BD इज अ ट्रान्सव्हर्सल, जर BD ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर अँगल PDA हा अँगल विल बी कॉन्ग्रुएंट विथ PBC. याचं पण काय कारण लिहिता येते, तर हे पण अल्टरनेट अँगलच्या पेयर्स आहेत, समजलं. मग आता या ट्रायंगलच्या जोडीमधले दोन अँगलच्या करस्पॉन्डिंग दोन अँगलच्या पेयर्स ह्या कॉन्ग्रुएंट आल्यात, म्हणजेच मला काय लिहिता येतात मग, ट्रायंगल APD सिमिलर विथ ट्रायंगल CPB. काय रिझन लिहितात त्याचं, AA टेस्ट. तिसरा पण पेयर दाखवता आले असे तुम्हाला अँगलची, है ना. हा अँगल या अँगल सोबत कॉन्ग्रुएंट असतेच ऑटोमॅटिक,
कारण ते व्हर्टिकली अपोजिट अँगल्स येतात. म्हणजे तुम्हाला ए ए टेस्ट 3A ए टेस्टनुसार पण हे 2 ट्रायंगल सिमिलर दाखवता आले असते. पण इथं संपलं आपलं काम, त्याच्यामुळे मी ते पुढचा अँगल घेतलंच नाही. ठीक आहे ना. आता झालं, आता ट्रायंगल सिमिलर आले आपले. मग ट्रायंगल जर का सिमिलर असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साईड सेम प्रोपोर्शन मध्ये लिहू शकतो आपण. हे आपण शिकलो आधी है ना, प्रॅक्टिस सेट 1.2 1.3 तिथंच शिकलो आपण. मग इथे लिहिता येते आपल्याला, जर ट्रायंगल सिमिलर असतील तर मग लिहिता येते ए पी बाय सी पी है ना इज इक्वल टू पी डी बाय पी बी इज इक्वल टू ए डी बाय सी बी. याचं रिझन काय लिहिता येते, ह्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत सिमिलर ट्रायंगलच्या है ना, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. बरोबर आहे. मग आता ह्यातला आपल्याला कोणत्या जोडी पाहिजेत त्या एपी पीडी पीसी बीपी, आपल्याला ह्या जोडीला निवडता येते. मग या दोघांवरून मला असं लिहिता येते एपी बाय सीपी म्हणजेच पीसी घेतलाय तिथं. ठीक आहे ना, सीपी म्हणजेच पीसी, दुसरं काय नाही. आणि इज इक्वल टू पीडी बाय बीपी हेच तिथं लिहिलेलं आहे ना. आणि मग याच्यानंतरची स्टेप काय लिहिता येईल मला, याच्यानंतर आता फक्त हा पीडी इकडे घेतला की झालं हे एपी बाय पीडी, आणि हा पीसी इकडे घेतला की पीसी बाय बीपी झालं. कळलं का? देअरफॉर एपी बाय पीडी इज इक्वल टू पीसी बाय बीपी झालं. हेन्स प्रूव्ड. सो सिंपल. समजलं? हेच मी इथं लिहिलंय आणि मग याच्यानंतरची स्टेप इकडे घेतली, याला ट्रान्सफर केलं फक्त, तर बस. समजलं? माझ्या शिकवण्याची जर तुम्हाला तुमच्या अभ्यासात मदत होत असेल, मी शिकवलेलं तुम्हाला समजत असेल, तर व्हिडिओला लाईक करत चला, कमेंट करत चला. जी गोष्ट नाही कळाली त्याच्याबद्दल सुद्धा कमेंट करत चला. मी त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवायला तयार आहे. ठीक आहे ना. फक्त तुमची कमेंट मला कळू द्या की तुम्हाला याच्यात काय अडचण आहे काय नाही. ठीक आहे. आणि जर कळत असेल किंवा शिकवलेलं समजत असेल आणि तुम्हाला अजून शिकावं असं वाटत असेल, अजून माहिती करून घ्या वाटत असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन येणारा व्हिडिओ हा तुम्हाला ताबडतोब माहीत होईल. ठीक आहे.